आमच्या सिस्टरच्या हल्दी फंक्शनला खूप सारी तयारी केली, पण अचानक वारा सुटलं आणि लाईट गेली. मग मोबाईलचा टार्च आणि हल्दी फंक्शन साजरा केला. तर हॅलो फ्रेंड्स, मी माया. माझ्या सिस्टरचा हल्दी फंक्शन होता. माझ्याकडे हल्दी फंक्शनला लावायला एक पण ड्रेस नव्हता. मग माझ्या दिमागामध्ये एक आयडिया आली. माझ्याकडे एक ड्रेस होता, चला म्हणलं त्याला शिवून लिहावं. हा ड्रेस शिवायला माझा खूप दिमाग खराब झाला. पूर्ण गळ्याला आरी वर्कची डिझाईन होती, तरी पण शिवले. मस्त नाईटला तयारी वगैरे करून आम्ही निघालो हल्दी फंक्शन अटेंड करायला. पोहोचलो की तर लगेच नवरी नवरदेवाला आंघोळ घालायचा कार्यक्रम सुरू केले. ते सगळ्यांना मिळून आंघोळ घातली की लगेच दोघाला पण जोडीनं बसून सगळ्यांना मिळून हळद लावली. तेवढ्यातच लाईट गेली. आम्ही मोबाईलचे टार्च लावून नवरीला हळदीचा मेकअप केलो की लगेच इकडे मस्त जोडीनं नवरा नवरी येऊन स्टेजवर बसले की एवढं वारं सुटलं अचानक की काही सुधरतच. नवरदेवाकडच्या हल्दी फंक्शनची मस्त तयारी केली, पण अचानक पाणी पुरल्यामुळे थोडा पचकाच झाला. मग आम्ही पण गेलो स्टेजवर हळदी लावायला आणि एकदम फोटो क्लिक करून घेतलो की लगेच आमचा लहान भाऊ पण गेला. आम्ही सगळे एकत्र उभारून हा गोष्टीचा विचार करत होतो की हल्दी फंक्शन कधी उरकणार, कधी झोपाय भेटणार. आणि इकडे आमची सिस्टर पण डोक्याला हात लावून हा विचार करत होती की आणि किती वेळ मला असंच हळद लावून घेत बसावं. नंतर फोन बघितल्यानंतर समजलं की आता 2 घंट्यानंतर तर उजळणारच, आता झोपण्याचा काय फायदा. मग नवरी नवरदेवाचा चांगला फोटोशूट करा म्हणून आम्ही विचार केलो. नवरी नवरदेवाला बाजूला घेऊन आलो. इकडे आमच्या कलवऱ्यांचाच फोटोशूट मस्त चालू झाला होता. मग नवरी नवरदेवाला एकत्र उभा करून हळद वगैरे टाकून फोटोशूट केलो आम्ही. मग फुलं पण घेऊन आले आमच्या कलवऱ्यानं. फुलं वगैरे टाकून पण फोटोशूट केले की लगेच बाईकवर बसून फोटोशूट केले. ह्यांचे फोटोशूट झाला की लगेच नवरी नवरदेवाला आम्ही डान्स करायला घेऊन आलो. सोबत आम्ही पण डान्स केलो. कधी वाटलं नव्हतं सिस्टरच्या लग्नात आम्ही एन्जॉय करणार. शेवटचं काम राहिलं होतं पाणी टाकून फोटोशूट करायचं, ते केले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.